नमस्कार. ठरलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली देवीआईच्या मंदिरात आलेली असते. मंदिरात येताच सायली घंटानाद करते आणि त्यानंतर देवीआईला प्रश्न करत म्हणते, देवीआई हे सगळं काही काय आहे? मला कुठल्या चक्रव्यूहात अडकवलंयस तू? देवीआई हे सगळं काही खरंच खरं आहे का गं? ज्या रविराज सरांना आणि प्रतिमा आत्यांना मी माझे आईवडील मानत आले तेच माझे खरंच जन्मदाते आईवडील आहेत का? त्यांनीच मला जन्म दिलाय का? सांग ना देवीआई, मला सत्य कळायलाच हवं. अनाथ आश्रमात अनाथ म्हणून वाढत असताना माझं कुटुंब इतकं जवळ होतं का? मी मधुभाऊंना विचारलं की खरंच मी रविराज सर आणि प्रतिमा आत्यांची मुलगी आहे का? तर त्यांनी मला इशाऱ्याने होकार दिला. एवढंच काय, तर ज्यावेळी तन्वीचा त्यांना आवाज ऐकवला त्यावेळी मीच तन्वी आहे हाही त्यांनी मला इशारा दिला. पण एवढ्यावरच मी या प्रश्नाचं उत्तर शोधू का? एवढ्यावरच मी समाधान मानू का? सांग ना देवीआई, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. मला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे. सांग देवीआई, मीच तन्वी आहे का? मला मार्ग दाखव. असं म्हणत आता सायली पुन्हा एकदा देवीआईच्या मंदिरात घंटानाद करायला सुरुवात करते. तर दुसरीकडे आता अर्जुन सायलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेलाच असतो. तर इकडे रविराज सरांच्या घरी अश्विन, प्रतिमा आत्या, कल्पनाताई सर्वच जण सायलीची वाट पाहत असतात. तर त्याचवेळी अश्विनला रविराज सरांचा फोन येतो. अश्विन म्हणतो, रविराज अंकलचा फोन आलाय. असं म्हणत आता अश्विन फोन उचलतो आणि म्हणतो, बोल ना रविराज काका. रविराज सर म्हणतात, सायली घरी आली आहे का? तर अश्विन म्हणतो, नाही, अजून तरी सायली वहिनी कुठे आहे हे काहीच कळालं नाही आहे. परंतु दादा तिला शोधायला बाहेर गेलाच आहे. नाही, तुम्ही यायची काही गरज नाही आहे. सायली वहिनी नक्कीच सापडेल. हो, काही असेल तर मी नक्कीच कळवेन. असं म्हणत अश्विन फोन ठेवतो. इकडे मात्र देवीआईच्या मंदिरात सायलीचा घंटानाद सुरूच असतो. सायली म्हणते, कधी नव्हे तर एवढ्या आशेने मी तुझ्याकडे आली आहे देवीआई. कधी नाही, ती आज मला तुझी गरज आहे. सांग देवीआई, खरंच माझे आईवडील आहेत का ते? आज माझ्या आईवडिलांचा एक चेहरा आहे हे इतक्या सहजासहजी मी सत्य कसं मानायचं? देवीआई, माझी प्रत्येक गोष्ट ही तन्वीसारखी आहे, एवढंच पुरेसं आहे का? मधुभाऊंनी मला माझ्या लहानपणीचा फोटो कधीच दाखवला नाही, पण आता असं वाटतंय की माझा चेहरा लहानपणी अगदी तन्वीसारखाच असेल. म्हणजे तन्वी ही मीच असेन. पण देवीआई, हे सगळं जर चुकीचं निघालं तर? देवीआई, मला मार्ग दाखव. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे देवीआई. सायली आता देवीआई समोर हात सोडते आणि म्हणू लागते, देवीआई आता माझ्या सहनशीलतेचं अंत नको पाऊस. बोल देवीआई, अशी गप्प बसू नकोस. मला मार्ग दाखव. माझ्या प्रश्नांची उत्तरं दे देवीआई. मी काय करू सांग ना. असं म्हणत सायली पुन्हा एकदा देवीआईच्या दरबारात घंटानाद करायला सुरुवात करते. तर दुसरीकडे अर्जुन आता सायलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेलाच असतो. तो मंदिराच्या दिशेने येत असतो. तर इकडे अश्विनला प्रतापरावांचा फोन येतो. अश्विन कल्पनाताईंना म्हणतो की डॅडचा फोन आलाय. असं म्हणत अश्विन फोन उचलतो आणि म्हणतो, बोला ना डॅड. तर प्रतापराव आता अश्विनला विचारतात की सायली घरी आली आहे का? ती सापडली का? तर अश्विन म्हणतो, नाही डॅड, अजून तरी वहिनीचा काही पत्ता लागला नाहीये, पण दादा तिला शोधायला गेलाय. नाही, काही अशी गरज नाहीये. काही असेल तर मी तुम्हाला कळवेनच. आणि हो, मी तुम्हाला पहिला फोन करेन, तुम्ही नका काळजी करू. असं म्हणत अश्विन फोन ठेवतो. इथे मात्र प्रतिमा आत्या सायलीची वाट पाहत असतात. त्यांना नक्की सायली कुठे गेली, कशी असेल याची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे सायली देवीआईच्या मंदिरात घंटानाद करत पुन्हा एकदा देवीआईला प्रश्न करत म्हणते, बोल देवीआई, माझी खरी ओळख काय आहे? आश्रमात वाढलेली सायली की रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार? सांग देवीआई, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं. देवीआई, माझा छळ का करतेस सांग ना. इतकी वर्ष मी तुझी अगदी मनोभावे भक्ती केली, तुला पूजत आले, आणि आता तूच माझी परीक्षा घेतेस का? अगं, इतकी वर्ष मी माझ्या आईवडिलांपासून दूर होते आणि ज्यावेळी मी तिथे आले तर मी माझ्याच आईवडिलांना सासू सासरे मानत राहिले, आणि हे सगळं काही तू फक्त बघत राहिलीस का देवीआई? की आता माझ्या मनाचा तो गोंधळ उडालाय तो पाहून तू हसतेस का? देवीआई, अगं, मला मिळालेले संकेत हे खरे आहेत की खोटे आहेत हे तू मला का सांगत नाहीस देवीआई? सांग ना. अगं देवीआई, कोणाचीही मदत न मागता मला माझा भूतकाळ का आठवत नाहीये? का माहीत नाहीये मला माझा भूतकाळ का? असं म्हणत सायली देवीआईलाच प्रश्न करत असते.
आता अजूनपर्यंत सायलीला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नसतात आणि देवी आईने काही कौलही दिलेला नसतो. सायली देवी आईच्या कौलाची वाट पाहत असते. ती काहीतरी संकेत देईल यासाठी सायली अगदी आशेने देवी आईच्या मंदिरात आलेली असते आणि अजूनपर्यंत काहीच संकेत न मिळाल्यामुळे सायली पुन्हा एकदा घंटानाद करायला सुरुवात करते आणि सायलीला त्रास होत असताना सुद्धा ती तिचा घंटानाद थांबवत नसते आणि शेवटच्या क्षणाला सायली खाली कोसळणार. परंतु त्याच वेळी अर्जुन त्या ठिकाणी आलेला असतो. अर्जुन सायलीला सावरतो तर सायली खूप रडत असते. अर्जुन विचारतो, काय झालंय, का रडतेस तू सायली, बोल ना. तर सायली म्हणते, मला माझी ओळख कोणी देईल का, मला माझी खरी ओळख हवी आहे, सांगेल का मला कोणी माझी खरी ओळख काय आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तू अगोदर शांत हो. असं म्हणत अर्जुन सायलीला शांत करतो आणि मला शांतपणे सांग की नक्की काय घडलंय, काय झालंय. तर सायली अर्जुनला म्हणते की मला बरेच दिवस तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, पण मला कळत नव्हतं की मी तुम्हाला कसं सांगू. पण आत्ता मला तुम्हाला सगळं काही सत्य सांगायचं आहे. मुळात माझ्याच मनाचा गोंधळ उडाला होता. ज्या गोष्टी मला स्पष्टपणे माहीत नाही आहेत त्या मी तुम्हाला तरी कशा सांगू. त्यात बरं तुम्ही चिडाल माझ्यावर याची भीतीसुद्धा मला वाटत होती. आता अर्जुनला खूप वाईट वाटतं. अर्जुन म्हणतो, बरं मी तुझ्यावर चिडणार नाही, आय प्रॉमिस, खरंच मी तुझ्यावर चिडणार नाही, पण जे काही घडलं आहे ते प्लीज मला सांग. तर आता सायली घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगू लागते. सायली अर्जुनला म्हणते, त्या दिवशी पूर्णाजींनी मला तन्वी अशी हाक मारली. मायेनेच त्यांनी मला मांडीवर घेतलं. त्यावेळी पुन्हा एकदा मला कुठल्या तरी जुन्या गोष्टींचा भास होत होता. पूर्णाजींच्या मांडीवर मला ती छोटी मुलगी दिसत होती. एवढीच काय, तर आपल्या घराच्या बागेमध्ये सुद्धा ती मुलगी मला झाडामागे लपून खेळत असताना सतत दिसायची. प्रतिमा आत्या आणि रविराज सर यांच्यासोबत मंदिरात जाणारी ती छोटी मुलगी आणि त्यानंतर देवी आईच्या मंदिरात सतत तिचं जाणं आणि तिला मिळालेला तो संकेत, म्हणजे तुला तुझं खरं अस्तित्व कळेल, तुला तुझी खरी ओळख कळेल, पण ती तुला शोधावी लागेल. तर प्रतिमा आत्यांच्या घरी ज्यावेळी शुभं करोती ही कॅसेट सायली लावते आणि त्यावेळी त्यातील आवाज सायली ऐकते, त्यावेळी सायलीला कळतं की कुठेतरी हा आवाज माझाच असतो. प्रतिमा आत्यांच्या घरी दुपारात फिरवत असताना ती मुलगी सायलीच्या सतत पुढे पुढे असणं आणि तीसुद्धा तसाच दुपारात घरवर फिरवणं. एवढंच नाही तर आता आश्रमात तिने काढलेलं चित्र आणि त्या चित्रासमोर त्या मुलीचं तसं उभं राहणं आणि मधुभाऊंनी तिला मायेचा घास भरवणं. तर मधुभाऊंसोबत बागेत पाणी घालत असताना मधुभाऊंच्या अंगावर पाणी उडवणं, हे सगळं काही सायलीला आठवत असतं. आणि त्यावेळी प्रत्येक वेळी ती तिला मुलगी दिसत असते, प्रत्येक क्षणाला तिला त्या मुलीचा भास होत असतो. हे सगळं काही ती अर्जुनला सांगू लागते. पण आता सायली ज्यावेळी तिचा भूतकाळ, तिच्या आठवणी अर्जुनला सांगत असते, घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगत असते, त्यावेळी ज्या व्यक्तीने सायलीचा फोटो काढलेला असतो तीच व्यक्ती आता तिथे हे सगळं उभं राहून ऐकत असते. तर इकडे सायली अर्जुनला म्हणते, काही केल्या माझ्या शंकेचं निरसन होतच नव्हतं, मला माझ्या खऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती आणि म्हणूनच मी मधुभाऊंकडे गेले. आणि ज्यावेळी मी मधुभाऊंना हा प्रश्न केला त्यावेळी मधुभाऊंनी मला सांगितलं की माझ्या मनाची शंका आहे ती खरी आहे. अर्जुन सायलीला विचारतो की कुठली शंका. तर आता सायली म्हणते की हीच अपघातानंतर हरवलेली खरी तन्वी ही मीच आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे महिपत शिकरेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता बहुगुणी बाबांचे 2 शिष्य आता महिपत शिकरेंकडे आलेले असतात आणि म्हणतात, महिपत बाबा की जय. तर त्यानंतर महिपत शिकरे म्हणतात, बरं झालं तुम्ही आलात, खरं तर बहुगुणी बाबांना मलाच भेटायचं होतं, पण अर्जंट अशी कामं निघालीत की ज्यामुळे मला आश्रमात येता आलं नाही, पण बरं झालं तुम्ही आलात. तर ते विचारतात की काय काम आहे, काय झालंय नक्की. तर महिपत शिकरे म्हणतात की मला कळालं आहे की बहुगुणी बाबांच्या आश्रमात अन्नछत्र आहे आणि म्हणूनच मला माझं वतीने काहीतरी दान द्यायचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलावलं आहे. असं म्हणत महिपत शिकरे काही दागिने दाखवतात आणि म्हणू लागतात, मी चुकीच्या मार्गाने मिळवलेली ही संपत्ती, मी चुकीच्या मार्गाने जे मिळेल ते ओरबाडत गेलो, पण आता मला ह्या मोहामाहीत अडकायचं नाही आहे, मला या सगळ्यातून मुक्त व्हायचं आहे आणि म्हणूनच हे सगळे दागदागिने मी आता आश्रमात दान करत आहे. हे सगळे दागदागिने आश्रमात तुम्ही वापरायचे आहेत. आणि हे सगळं काही सचिन पाहतो. आता एवढे दागिने अण्णा आश्रमात देत आहेत हे पाहून सचिनला धक्काच बसतो. तर त्यानंतर महिपत शिकरे भरपूर सारे पैसे आश्रमात
दान करण्यासाठी आणतात आणि म्हणू लागतात, हे सारे पैसे म्हणजे माझ्या त्याच मार्गाने मिळवलेली संपत्ती. हे पैसे हातात जरी घेतले, त्यांना हात जरी लावला ना तरी अगदी विंचू चावल्यासारखं होतं आणि म्हणूनच मला आता हे पैसे नको आहेत. त्यामुळे हे सगळे पैसे तुम्ही आश्रमाच्या कामासाठीच वापरायचे आहेत. हे पाहून बहुगुणी बाबांचे शिष्य म्हणू लागतात की बहुगुणी बाबा नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. तर त्यानंतर महिपत शिकरे म्हणतात, खरंच मला आता योग्य मार्गाने चालायचं आहे आणि त्यामुळेच तुम्हाला अजून जर काही मदत हवी असेल तर मला नक्की येऊन सांगा. असं म्हणत आता महिपत शिकरेंचा निरोप घेत आता बहुगुणी बाबांचे शिष्य तिथून निघून जातात. तर इकडे सचिनचा राग अनावर झालेला असतो. सचिन मनाशीच म्हणतो की अण्णा काय आता डोक्यावर पडले आहेत का? ही सगळी संपत्ती त्या कुठल्या तरी बाबाच्या पायाशी दान करतायत आणि असंच जर होत राहिलं तर यांच्या हाती फुटकी कवडीसुद्धा राहणार नाही आणि मग माझ्याकडे सुद्धा काही राहणार नाही. सचिन खूप चिडलेला असतो. तर दुसरीकडे आपल्याला मंदिरात पाहायला मिळतं, अर्जुन सायलीकडे पाहतो त्यावेळी अर्जुनला सुद्धा तन्वीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात. तन्वीचं सुभेद्रांच्या घरी येणं आणि त्यानंतर अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं. एवढंच काय तर अर्जुनने स्वतःच्या गळ्यातील लॉकेट तन्वीला देणं, हे सर्व क्षण अर्जुनला आठवत असतात. तर आता अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो की खरंच तू आमची तन्वी आहेस? तर आता सायली अर्जुनला म्हणते, याचं दुसरं उत्तर काय असू शकतं? मला सतत होणारे ते भास, सतत मिळणारे ते संकेत, या सगळ्याचं उत्तर हेच तर असू शकतं ना. आता अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला आठवतंय ना आपण काही दिवसांपूर्वी कुलदेवतेच्या मंदिरात गेलो होतो, पण तिथे गेल्यावर सगळ्या गोष्टी तर मला अगोदरच आठवत होत्या. मला आईने काहीच सांगितलं नव्हतं. त्या मंदिराबद्दल, त्या मंदिरातील रहस्यांबद्दल मला काहीच माहीत नव्हतं आणि मधुभाऊंसोबत मी कधी मंदिरात गेलेच नाही. मधुभाऊंसोबत मंदिरात जाण्याचा प्रश्न कधी आलाच नाही. परंतु तिथे गेल्यानंतर मला सगळ्या गोष्टी अगदी आपोआपच आठवत होत्या. असं म्हणताच अर्जुनला सायलीचं ते बोलणं आठवतं. ज्यावेळी अर्जुन कुलदेवतेच्या मंदिरात सायलीसोबत गेलेला असतो त्यावेळी सायली अर्जुनला म्हणालेली असते की या झाडीखाली एक मावशी बसायच्या पूजेची ताटं घेऊन आणि आजही त्या तिथे आहेत. तर त्यानंतर एका झाडाखाली असणारी गणेशाची मूर्ती. तर सायली अर्जुनला म्हणते, नाही नाही इथे गणेशाचं मंदिर आहेच. असं म्हणत सायलीने तिथे असणारं गणेशाचं मंदिरसुद्धा अर्जुनला दाखवलेलं असतं. तर एवढंच काय, सायली अर्जुनला म्हणते, इथून पुढे गेल्यानंतर एक बर्फाचा गोळा विकणारे काका आहेत आणि तिथेच एका झाडाचा पारही आहे. आपण त्या पारावर बसून बर्फाचा गोळा खाऊयात. आता अर्जुनला ते सर्व क्षण आठवतात. परंतु अर्जुन आता सायलीला प्रश्न करत म्हणतो, पण या सगळ्याशी तन्वीचा काय संबंध? तर आता सायली म्हणते, ज्यावेळी आपण कुलदेवतेच्या मंदिरात गेलो होतो त्यावेळी मला प्रतिमा आत्यांचा फोन आला होता आणि प्रतिमा आत्या मला म्हणाल्यात की मी, तन्वी आणि रविराज आम्ही तिघंही नेहमी त्या मंदिरात जायचो. तर सायली प्रतिमा आत्यांना विचारते, म्हणजे तन्वी लहान असताना तुम्ही इथे यायचा का? तर प्रतिमा आत्या म्हणतात, खूप वेळा, एकदा दोनदा नाही तर सतत, कारण तन्वीचा तसा हट्टच असायचा. आता त्या मंदिरात जायचं म्हणजे तन्वीची आणि आम्हा सगळ्यांचीच एक पिकनिकच असायची. ती इतकी बागडायची ना तिथे की तिथले फुलवाले, चप्पल नीट ठेवणारे सगळे तिच्या ओळखीचे झाले होते. आता अर्जुनलाही त्या गोष्टी आठवतात. अर्जुन म्हणतो की हो, मला पूर्णाजी आणि मम्मासुद्धा म्हणाली होती की तन्वी त्या मंदिरात नेहमी जायची, पण माझ्या लक्षात राहिलं नाही. तर आता सायली अर्जुनला म्हणते, मग आता तुम्हीच सांगा, हे सगळे मिळणारे संकेत आणि या सगळ्या गोष्टी यांचा काय संबंध आहे, काय अर्थ आहे? तिथल्या गोष्टी मला अगदी तशाच कशा काय आठवल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुभाऊंनी दिलेलं ते उत्तर, मधुभाऊंनी दिलेला तो संकेत. मधुभाऊ नेहमीच डोळ्यांची उघडझाप करत आपल्याला उत्तर देतात, आपल्याशी बोलतात, हे तर आपल्याला माहीत आहे. मग या सगळ्या गोष्टी कशा नाकारायच्यात? आता अर्जुनलाही हे सगळं काही पटलेलं असतं. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे खरंच तू आमची तन्वी आहेस, माझी लहानपणीची बेस्ट फ्रेंड. म्हणजे इतकी वर्ष आम्ही जिला शोधत होतो ती खरी तन्वी आमच्या सोबतच होती. असं म्हणत आता अर्जुनच्याही डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात आणि हे सगळं काही बोलणं ती व्यक्ती ऐकत असते. सायली अर्जुनकडे ती पाहत असते. अर्जुन सायलीला म्हणतो, नियतीचा खेळ असतो तो सुद्धा कसा असतो बघ ना. म्हणजे घरचे सर्वच जण त्या खोट्या तन्वीसोबत म्हणजे त्या प्रियासोबत माझं लग्न करून देत होते, कारण पूर्णाजींनी तसं वचन दिलं होतं की तन्वी आणि अर्जुन यांचं लग्न होणार. पण सर्वांनाच वाटत होतं की ती प्रिया म्हणजेच तन्वी आहे, पण खरं तर तू तन्वी होतीस आणि शेवटी माझं तुझ्यासोबत लग्न झालं. बघ ना, शेवटी पूर्णाजीचं असणारं ते वचन अगदी नियतीने पूर्ण केलं आहे.
अर्जुन सायलीला प्रेमाने जवळ घेतो, तिला मायेनेच जवळ घेत घट्ट मिठी मारतो आणि आता दोघंही खूप खुश असतात. परंतु जी व्यक्ती या दोघांचं बोलणं ऐकते ती व्यक्ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वच जण अर्जुनच्या फोनची वाट पाहत असतात आणि सायली घरी येण्याची वाट पाहत असतात. आता सुमन काकू सर्वांसाठी कॉफी घेऊन येतात आणि म्हणतात वहिनी, परंतु कल्पनाताई म्हणतात सायली कुठे असेल, अजूनही अर्जुनचा फोन आला नाहीये. तर सुमन काकू अश्विनला म्हणतात, अश्विन आता तर मला भीती वाटायला लागली आहे, म्हणजे सायली नक्की कुठे गेली असेल, अजूनपर्यंत अर्जुनने फोन केला नाहीये, काय घडलं असेल. आता मात्र सर्वच जण घाबरून गेलेले असतात. तर प्रतिमा आत्या सुद्धा सायलीची काळजी करत असतात. परंतु अजूनपर्यंत सायली घरी न आल्यामुळे अश्विन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा इथे बसून राहण्यात काहीच अर्थ नाहीये, मी एक काम करू का, मी बाहेर जातो आणि सायली वहिनीला शोधण्याचा प्रयत्न करतो, मला इथे बसून चैन नाही पडत आहे, मला खूप अस्वस्थ वाटते. कल्पनाताई म्हणतात, अरे पण तू कुठे शोधणार आहेस. तर प्रतिमा आत्या म्हणतात, सायली कुठे गेली असेल याचा अंदाज अर्जुनला आहे. अर्जुन म्हणाला ना की सायली कुठल्या तरी मंदिरात गेली असेल आणि म्हणून अर्जुन तिला शोधण्यासाठी बाहेर पडलाय. पण कदाचित सायली जर त्याला मंदिरात नाही सापडली तर नक्की तिला कुठे शोधायचं हे सुद्धा अर्जुनला कदाचित माहीत असेल. त्यामुळे आपण थोडा वेळ वाट बघूयात असं मला वाटते. कल्पनाताई म्हणतात, अगं पण प्रतिमा अजूनपर्यंत अर्जुनचा फोन आला नाहीये. तर आता कल्पनाताई, प्रतिमा आत्या सर्वच जण सायलीची वाट पाहत असतात आणि कल्पनाताई खूप अस्वस्थ असतात. प्रतिमा आत्या समजावत म्हणतात, कल्पना अगं सायली ही जर अर्जुनला सापडली असेल तर अर्जुन लगेच फोन कसा करेल, कारण ती अस्वस्थ असतानाच घराबाहेर पडली आहे. मग आता अर्जुन तिला थोडा वेळ शांत करेल आणि त्यानंतरच तो आपल्याला फोन करेल. त्यामुळे आपण थोडा वेळ अर्जुनच्या फोनची वाट पाहूया. तर त्याचवेळी प्रतिमा आत्यांचा फोन वाजतो. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुनचा फोन असेल. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही कुसुमचा फोन आहे. असं म्हणत आता प्रतिमा आत्या फोन उचलतात आणि म्हणतात, बोल कुसुम. तर कुसुमताई म्हणतात, नाही म्हणजे थोड्या वेळापूर्वी मला अर्जुन सरांचा फोन आला होता, ते म्हणत होते की सायली आश्रमात आली आहे का, म्हणजे सायली घरी नाही आहे का, काय घडलंय नक्की. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, सांगते मी काय झालंय ते. असं म्हणत प्रतिमा आत्या घडलेला सर्व प्रकार कुसुमताईंना सांगू लागतात. तर दुसरीकडे अर्जुनचा आनंद काही गगनात मावत नसतो. अर्जुन सायलीला म्हणतो, माझ्या आयुष्यातली सगळ्यात माझी जवळची आणि माझी बेस्ट फ्रेंड मला मिळाली आहे, म्हणजे माझी बायको, माझी सायली हीच आमची तन्वी आहे. अर्जुन म्हणतो, आपल्या दोघांच्या कितीतरी आठवणी आहेत, तुला आठवतात का. असं म्हणत अर्जुन आठवणी सांगू लागतो, त्यांचे खेळत असताना झालेल्या गमती चमती आणि त्यामध्ये अर्जुनला कल्पनाताई ओरडतील याची भीती. परंतु सायली नेहमीच त्याला सावरायची. अर्जुन म्हणतो, तू नेहमीच ना तन्वी मला सावरायचीस, कधीच तू मला मम्माचा ओरडा खाऊ दिला नाहीस, कारण तू सगळा ब्लेम स्वतःवर घ्यायचीस आणि तुला तर माहीत होतं की घरच्या सगळ्यांचीच तू लाडकी आहेस, त्यामुळे कोणीही तुला काही बोलायचं नाही. एकदा तर माहिती आहे का, सिनियरने तुला फ्रॉक आणला होता, पण तू तर हट्टत धरून बसली होतीस की हा फ्रॉक मला पहिला अर्जुनलाच दाखवायचा आहे. मग काय, सिनियर कोर्टात न जाता तुला थेट आमच्या घरी घेऊन आला, आठवतंय का तुला. आता मात्र सायली शांतच होते आणि म्हणते, नाही मला ही काहीच का आठवत नाही आहे. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, तुला आठवत नसेल तर तू आठवू नकोस, पण आता आपल्याला घरी जावं लागेल. घरी आपल्याला सगळ्यांना हे सत्य सांगावं लागेल. घरच्यांना हे सत्य कळाल्यानंतर ते किती खुश होतील ना. पूर्णाजीला तर काय करू आणि काय नको काहीच कळणार नाही, ती तर इतकी खुश होईल ना. असं म्हणत अर्जुन म्हणतो, आता आपल्याला हे सत्य सगळ्यांना सांगावं लागेल. अर्जुन सायलीचा हात धरतो आणि म्हणतो, चल. सायली म्हणते, नाही आत्ताच आपण हे सगळं सत्य घरच्यांना नाही सांगू शकत. तर अर्जुन विचारतो, का. तर सायली म्हणते, मुळात जर मी खरंच तन्वी असते ना तर आता तुम्ही ज्या आठवणी सांगितल्या त्या मला आठवल्या असत्या, आणि आता तर सगळ्याच गोष्टी जडतरवर आहेत आणि त्यात मधुभाऊंनी जे सांगितलंय ते पुरेसं आहे का. आणि तुम्ही तर नेहमी पुराव्यांवरच विश्वास ठेवता ना, मग मीच तन्वी आहे याचा आपल्याकडे काय पुरावा आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, पण एवढं सगळं घडल्यानंतर काय करायचं आहे पुरावा. तर सायली म्हणते, एवढं सगळं घडल्यानंतर म्हणजे हे बघा, मला काही आठवत नाही आहे, मला फक्त या गोष्टी समोर दिसत आहेत. आणि तुम्हाला तर माहीतच आहे किल्लेदार आणि सुभेदार तन्वीच्या बाबतीत किती हळवे आहेत. तन्वीच्या बाबतीत त्यांनी आत्ताच खूप मोठा धक्का पचवलाय आणि आता जर मी त्यांना म्हणाले की मी तुमची तन्वी आहे तर त्यांना खूप आनंद होईल, ते खूप खुशही होतील. पण देव न करो आणि मी जर तन्वी नाही आहे हे सिद्ध झालं तर मग त्यांना तो धक्का सहन होईल का. त्यांची होणारी फसवणूक ते सहन करू शकतील का. पूर्णा आजी हा धक्का पचवू शकतील का. आई बाबा तर पूर्ण खचून जातील. आणि रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांच्या भावनांचा खेळ होईल. त्यांचा जो भावनांचा खेळ होईल त्याचा तर मी विचारही करू शकत नाही आहे.
त्यामुळे मला असं वाटतंय की आपण थोडा धीर धरूयात. कारण हे बघा, मी तन्वी आहे हे असं सगळ्यांना सांगून काहीच उपयोग होणार नाही. त्यासाठी आपल्या हाती काहीतरी पुरावे हवेत, जे पुरावे सिद्ध करू शकतात की हो मीच तन्वी आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तू बोलतेस ते अगदी खरं आहे, पण खरं तर मला आता कुठलेही पुराव्यांची गरज नाही. कारण मला खात्री आहे, मला माहीत आहे की तुझं मन ज्यावेळी तुला काही सांगतं ना, त्यावेळी ते योग्य असतं आणि ते खरंही असतं. तुला आठवतं का सायली, ज्यावेळी मी सदा आणि मैनाला घरी घेऊन आलो होतो आणि तुला म्हणालो होतो की हे तुझे आई वडील आहेत, त्यावेळी तुझं गट फिलिंग तुला सांगत होतं की हे तुझे आई वडील नाहीत. आणि त्यावेळी ते सिद्धही झालं. आणि यावेळी तर आपल्या दोघांचंही फिलिंग अगदी सेम आहेत. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा मला पुराव्यांची गरज नाही आहे. कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की तूच खरी तन्वी आहेस. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली ज्यावेळी किल्लेदारांच्या घरी येते त्यावेळी ती अगोदर प्रतिमा आत्यांना मिठी मारते. तर दुसरीकडे आता इथे सचिन प्रियाला फोन करतो आणि म्हणू लागतो, ही बातमी आता मी अस्मिताला देणार आहे आणि तिच्या भावाबद्दलची ही बातमी तिच्या काही पोटात राहणार आहे का. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो, आपल्याकडे अजून एक मार्ग आहे. तर आता सायली विचारते, कोणता. तर अर्जुन म्हणतो, प्रियाने तन्वीचं म्हणून एक सॅम्पल लॅबमध्ये दिलं होतं आणि तेच सॅम्पल कदाचित तुझं असेल तर. आणि त्यामुळे आपण ते सॅम्पल आणि तुझं सॅम्पल मॅच करून पाहू शकतो. तर आता सायली म्हणते, असं जर काही झालं आणि जर सिद्ध झालं तर मी अगदी ठामपणे सगळ्यांसमोर सांगू शकते की हो मीच रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी आहे. आणि हे प्रतिमा आत्यांनी ऐकलेलं असतं. प्रतिमा आत्या आवाज येत म्हणतात, सायली. आता प्रतिमा आत्या सायलीच्या या बोलण्यावर विश्वास ठेवतील का, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.